मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा। जून महिना संपूर्ण जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी महाविद्यालय परिसरात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वडाचे व विविध रोपांचे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान इको नेचर क्लब आणि महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेचे औचित्य साधून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शक वन अधिकारी शीला बडे उपस्थित होत्या। यावेळी इको नेचर क्लबचे डॉक्टर मनोज देवकर, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वासंती पांढरे मॅडम, निवेदिका पल्लवी माने, महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्ग डॉक्टर गुरव सर, प्राध्यापक माने मॅडम, प्राध्यापक रेश्मा जाधव मॅडम, प्राध्यापक रेणुका कोळी मॅडम, प्राध्यापक हेडे सर, इको नेचर क्लबचे उमा देगिनाल, प्रतिभा देवकर, ग्रंथपाल साळुंखे मॅडम, लिपिक धसाडे दे रेवप्पा, अमर शिंदे आणि इतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या। या दरम्यान विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रतिज्ञा घेतली। मी झाडे लावीन, त्याची काळजी घेईन, कचरा कमी करेन, निसर्ग संसाधनाचा शहाणपणाने वापर करेन। मी जबाबदार नागरिक होण्याचे वचन देत आहे। एक स्वच्छ हिरवीगार वसुंधरा पृथ्वी घडवण्यासाठी प्रयत्नशील राहील व इतरांना प्रेरणा देईल। जय हिंद। मी 4 तारखेला जॉईन झाले सामाजिक वनीकरण सोलापूर येथे वन परिमंडळ अधिकारी या पदावर। योगायोगाने जून महिना आहे आणि दरवर्षीच आपली परंपरा आहे सांस्कृतिक की वटपौर्णिमा ही पौर्णिमेला साधारण जून किंवा जुलैमध्ये किंवा या दरम्यान येते। तर आज असा योग आहे की उद्या वटपौर्णिमा, त्यानिमित्त आज 9 जून रोजी डॉक्टर मनोज देवकर इको नेचर क्लब यांनी गिरिजाबाई ढोबळे विद्यालय शिक्षणशास्त्र विद्यालयामध्ये वडाचं झाड लावून एक शुभ मुहूर्त म्हणा किंवा एक पर्यावरणाचा एक संदेश देण्यासाठी त्यांनी आज आमंत्रित केलं आणि आम्ही इथे सगळेजण उपस्थित झालो। तर वडाच्या झाडाचं एक वैशिष्ट्य असं आहे की वड आपण जर पाहिला तर खूप महाकाय असा वड आहे, कारण जितकं वरती त्याचा पसारा असतो तितकंच त्यांचा मोठा अगदी 100-150 वर्षापासूनचं सुद्धा वडाचं झाड आपल्याला दिसतं। तर वडाचं एक वैशिष्ट्य आहे की पान, झाड, फांदी, मुळ्या सगळ्याच अशा औषधी पण आहेत। आणि आणखीन एक आपली सांस्कृतिक परंपरा म्हणलं तर वट सावित्री पौर्णिमेचं महात्म्य सांगितले जातंय की सावित्रीने तिच्या पतीला म्हणजे मरणाच्या दारातून वापस आणलं। तर त्याचं आपण सांस्कृतिक महत्त्व धरलं आणि एक सायंटिफिक महत्त्व धरलं तर वड हा सगळ्या झाडांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त देतो। तर त्याचं निमित्तानं आम्ही ही झाडी लावतो आणि झाडी जगवतो देखील, कारण सोर्स आहे आमच्या कॉलेजमध्ये की बघा इथं कसं हिरवगार दिसतं आणि कसं प्रसन्न वाटतं। आणि मग एवढा संदेश द्यावासा वाटतो की सगळ्यांनी झाडे लावा, एक मूल एक झाड हे लावलं पाहिजे। नमस्कार, मी डॉक्टर वासंती पांढरे, प्राचार्य मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय। आमचं 5 जूनलाच ॲक्च्युली पर्यावरण दिन करायचं चाललेलं होतं, पण सुट्ट्या असल्या कारणानं हा कार्यक्रम पुढं आम्ही घेतलेला आहे। काल रात्री मी मनोज देवकर सरांना फोन केला की आपल्या मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा आहे आणि त्यांनी लगेच होकार दिला, कारण ती चळवळ जी आहे पर्यावरण वाचवण्याची ही चळवळ त्यांना खूप पुढे न्यायची आहे। त्यांच्या या कार्यासाठी आमच्या महाविद्यालयाकडून शुभेच्छा आणि सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। प्रथम सर्वांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पर्यावरण हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आपण बघितलंच कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे खूप जणांना त्रास झाला आणि सगळ्यात जास्त हे ऑक्सिजन आपल्याच मानवालाच लागतंय आणि ते भेटते ते फक्त झाडांपासूनच। आणि जसं जसं शहरीकरण होत आहे किंवा औद्योगिक सगळं वाढत चाललेलं आहे त्यामुळे ना झाडांचा किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय।
त्यामुळे आपल्याला गरज आहे की आज पर्यावरण वाचवलं तरच आपण वाचू शकतोय. आज कितीतरी फ्लोट्स येतात, नंतर त्याला पर्यावरण दिन आहे आणि उद्या त्यातल्या त्यात वटपौर्णिमा. म्हणजे वटपौर्णिमेच्या बाबतीतची एक आख्यायिका आहे जी आम्हा प्रत्येक महिलांना माहिती आहे. पण त्यापुढे जाऊन सुद्धा आता सध्या जो पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे, ओझोनचा थर कमी होत चाललेला आहे, कोरोना काळ सुद्धा आपण अनुभवलेला आहे आणि ऑक्सिजनची पातळी, खरं तर ऑक्सिजनचं महत्व त्या कोरोना काळात ज्यावेळेस ती रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनसाठी आपला जीव वाचवण्यासाठी झगडत होती, त्याचं त्यांना महत्व आहेच आहे. पण आपण सुद्धा आपल्या परिवारातल्या अनेक सदस्यांना अशा या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये मृत्यूशी झुंज देताना पाहिलेला आहे आणि अतिशय महत्वाचा हा पार्ट ऑक्सिजन आहे, जो फक्त आणि फक्त झाडांपासून मिळतो. आणि हा पर्यावरणाचा ऱ्हास होणं थांबवायचा असेल तर आपण झाडं लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि